मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। संततधार पाऊस मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। याचा फटका अनेक ठिकाणी बसलेला आहे। नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। आज हवामान खात्यानं मुंबईसाठी रेड अलर्ट कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुंबईकरांना केलं जातंय। धोक्याचा लाल बावटा सुद्धा फडकलेला आहे। या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूयात। उपनगराला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। हवामान विभागाने काल मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला होता। तो रेड अलर्ट आजही कायम आहे। सकाळच्या सत्रात काहीशी विश्रांती पावसाने मुंबईत घेतलेली होती, मात्र पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। ढगाळ वातावरण सध्या आपल्याला मुंबईसह उपनगरात पाहायला मिळतं। त्यामुळे आज मुंबईला रेड अलर्ट जारी असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे। मागील अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये विशेषतः मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे मुंबईकरांची दयनीय अवस्था जी आहे ती पाहायला मिळते। सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना सुद्धा घडल्या। सध्या महानगरपालिकेसमोर अनेक आव्हानं जी आहेत ती समोर असल्याचं पाहायला मिळते। आज आणि उद्या मुंबईसाठी हे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे, कारण आज मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे दिवसभर मुसळधार पावसाची हजेरी ही कायम असेल, तर उद्या मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। म्हणजेच उद्या सुद्धा अशीच परिस्थिती मुंबईसह उपनगरात असेल असं हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेलं आहे। आज आणि उद्या हे 2 दिवस मुंबईसह ठाणे पालघर या जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामुळे प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती आल्याचं पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे असं आवाहन प्रशासनाकडनं केलं जातंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सह सीमा आढे, झी 24 तास मुंबई।